नमस्कार. मी सोनल. सुमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बाजरीचे उकड ही स्वीट डिश आपण आज पाहणार आहोत. यामध्येही आपण 2 रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न असे भरपूर घटक असणारी ही रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये बाजरीचे सूप आणि बाजरीची कढी आपण पाहिलेली होती. त्यावेळेसच आपण ही बाजरी पॉलिश करून घेतली होती. या रेसिपीसाठी पुन्हा एकदा बाजरी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे पाखडून. आता या बाजरीला आपण पॉलिश करून घ्यायचं आहे. यासाठी थोडंसं पाणी वापरून बाजरी ओलसर दमट करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता खूप पाणी ओतायचं नाही आहे, फक्त बाजरी पूर्णपणे ओलसर करायची आहे. ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे. बाजरीचे गुणधर्म तर आहेतच, शिवाय जे आपण स्वीट डिश बनवणार आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहेत. रक्तवाढीसाठी, केसांच्या तक्रारी, सांधेदुखी, कंबरदुखीवर हमखास रेसिपी गुणकारी आहे. मागील रेसिपीमध्ये आपण बाजरीचं सूप आणि जी कढी बनवली ती सर्दीवर, म्हणजे उन्हाळ्यात जी सर्दी होते त्यावर अत्यंत गुणकारी आहे. उन्हाळ्यामध्ये हिवाळा संपत आला आणि उन्हाळ्याच्या दाहीमुळे ती सर्दी होते, तर त्यावर ती रेसिपी खूपच उपयुक्त आहे. अवश्य करून पहा आणि इतर वेळीही ती रेसिपी तुम्ही करू शकता. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं, जास्त उष्णता होणार नाही याची काळजी घ्यायची. पहा, हे आहे आपल्या स्वीट डिशमधील खास पदार्थ. ही आहे शेतात गुऱ्हाळामध्ये बनवलेली काकवी. आजकाल गुऱ्हाळही कमी झाले आहेत आणि ही काकवी मिळणंही अवघड आहे. तरी ही काकवी आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो ते पाहूया. यासाठी उसाचा रस घ्यायचा आहे. हा उसाचा रस आपण बाहेरून घेऊन येणार, तेव्हा यामध्ये लिंबू, आलं किंवा बर्फ न घातलेला फक्त उसाचा रसच आपल्याला घेऊन यायचा आहे. आता जाडबुडाच्या पातेल्यामध्ये हा उसाचा रस ओतायचा आहे आणि या उसाच्या रसाला मी थोडंसं पाणी घालून, आपली दरवेळची सवय असते की ग्लास स्वच्छ करून घेणे, भांडं स्वच्छ करून घेणे, परंतु तसं न करता हा फक्त उसाचा रसच आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण हा उसाचा रस पहा, आपण पाहू शकता हा याचा रंग हिरवा आहे. आता हा रस आपण गॅसवर मंद आचेवर उकळत घ्यायचा आहे. पहिल्यांदा फक्त तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण असं चमच्याच्या साहाय्याने कंटिन्यू त्याला मिक्स करत राहायचं आहे. आपण पाहू शकता पहिल्यांदा मीडियम गॅसवर आपण तापवलेलं आहे. उकळी येऊन बाहेर सांडू द्यायचं नाही एवढं आपण हे पातेलं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कंटिन्यू ह्याला मिक्स करत राहायचं आहे. ही काकवी म्हणजे काय, तर उसापासून गूळ बनवला जातो, साखर बनवली जाते. पण उसापासून जेव्हा गूळ बनवलं जातं त्यामधील ही मधली प्रोसिजर, आणि ही व्यवस्थित झाली की यानंतर आणखीन आटवून, आणखीन घोटवून जो पदार्थ बनला जातो ते म्हणजे गूळ. आपण पाहू शकता उसाचा रस उकळत आहे आणि ही बाजूला जी मळी आली आहे ती अशी आपण चमच्याने बाहेर काढूया. आधीच्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी ऊस पिकवून स्वतःचं गुऱ्हाळं असायचे आणि प्रत्येकजण गूळ तयार करायचे. तेव्हा ही मधली काकवी वर्षभरासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असायची. आमची पिढी नशीबवान म्हणून आम्हाला अशी काकवी मिळायची. आता मुलांसाठी आपण असं घरात बनवून देत आहोत. पहा, बाजरी व्यवस्थित दमट झालेली आहे. आपण त्या बाजरीला ओलसर करून थोडा वेळ झाकून ठेवलं होतं. तर ही ओलसर दमट असलेली बाजरी आपण मिक्सरमध्ये घेऊया. पूर्ण वाळू द्यायची नाही आहे. आता आपण ही पॉलिश करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना एकदम पीठ नाही करायचं किंवा मऊही नाही करायचं. खूप जास्त आपण मिक्सर फिरवलं की पीठ होणार आणि ते मऊ होणार. तर आपल्याला फक्त 1-2 उलट आणि सुलट दोन्ही बाजूनी 1-2दा मिक्सर फिरवलं की हे बारीक होतं. रव्याप्रमाणे आपल्याला अशी बारीक भरड करायची आहे. पहा, अशा पद्धतीने बाजरी बारीक करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता जाड रव्याप्रमाणे हे बारीक करून घ्यायचं आहे. याच बाजरीच्या कणीपासून आपण सूप आणि बाजरीची कढी बनवली होती. तीही रेसिपी तुम्ही आवर्जून पहा. खूप जणांनी रेसिपी पाहिली आणि करूनही पाहिली. कमेंट मात्र पर्सनली करतात, परंतु चॅनलवर लाईक किंवा कमेंट करतच नाहीत. सुमाज किचनवरील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात किंवा नाही हेही तुम्ही मला कमेंट करून सांगा.
तुम्ही केलेल्या एक लाईकमुळे आणि कमेंटमुळे तुमच्यापर्यंत माझ्याकडे असलेल्या जुन्या पारंपरिक रेसिपी आणि नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्याचा उत्साह वाढेल. पहा, बाजरीची छान पॉलिश झालेला आहे आणि कणी तयार झालेली आहे. आपण पाहू शकता ही दमट बाजरी व्यवस्थित रवाळ अशी बारीक कणी झालेली आहे. आपण बाजरी पॉलिश करतोय तोपर्यंत तिकडे गॅसवर उसाचा रस हा उकळत आहे. आता एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ थोडं कमी जास्त असलं तरी चालतं आणि नसलं तरीही चालतं. यातील निम्मा रवाचा आपण कढी आणि सूप बनवलेला आहे. पहिल्यांदा घेतलेल्या ते 1 वाटीच्या बाजरीतूनच आपण ह्या 2 डिश केलेल्या आहेत. त्यातीलच हे निम्मी कणी. पहा, यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकतोय. आता आपण ही कणी आणि बाजरीचं पीठ व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित नॉर्मल पाणी वापरूनच आपण हे कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मळतोय परंतु ह्याच्यात जी कणी आहे त्यामुळे ते रवाळ होणार आहे. आपल्याला वाटतं की ही वाटी तयार होईल की नाही, परंतु त्याचं व्यवस्थित आकार तयार होतो. पहा, जसं लागेल तसं नॉर्मल पाणीच वापरलेलं आहे, गरम पाणी नाही आणि थंड पाणीही नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित कणिक मळवल्यासारखेच आपण मळून घ्यायचं आहे. ही काकवीची रेसिपी शेतामध्येच गुऱ्हाळ असल्यामुळे लहानपणापासूनच माहिती होती. परंतु ही रेसिपी म्हणजे बाजरीची उकड बनवून करायची रेसिपी 24 वर्षापूर्वी एका वयस्क व्यक्तींनी त्यांच्याकडील मावशींना सांगून आमच्यासाठी ही रेसिपी खास बनवून दिली होती. परंतु त्या मावशीबाईंनी उखळामध्ये बाजरी पॉलिश करताना मुसळाने कुटायला मलाच लावलं. याचा फायदा मलाच झाला. शहरातली असल्यामुळे उखळामध्ये प्रॅक्टिकल बाजरी पॉलिश करण्याची संधी मिळाली आणि मला आवड असल्याने मी आनंदीही झाले. नंतर धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये शेतातून काकवी आली तरच ही रेसिपी बनवली गेली. ही रेसिपी चॅनलवर नसल्यामुळे तुमच्यापर्यंत ही रेसिपी घेऊन येण्याची मला संधी मिळाली. पॉलिश बाजरी आणि पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर अशा साईजचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. सेम साईजचे गोळे केले की वाट्याही सेम होतात. आता या गोळ्यांपासून आपण अशा पद्धतीने वाट्या बनवून घ्यायच्या आहेत. आपण पाहू शकता, या वाट्यांऐवजी तुम्ही छोटे वडे किंवा पराठ्यासारखेही करू शकता. परंतु या वाट्या अशा केल्याने ते व्यवस्थित उकडले जातात आणि चवीलाही छान लागतात. पहा, पातेल्यामध्ये पाणी घेऊन आपण हे उकड करून घ्यायची आहे. चाळणीला तेलाचा हात फिरवून घ्यायचा आणि आपण ज्या वाट्या बनवल्यात त्या वाट्या अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवून उकडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने या सर्व वाट्या उकडून घ्यायच्या आहेत. ही रेसिपी आपण पावसाळ्यात, हिवाळ्यात खूप प्रमाणात खाऊ शकतो. परंतु उन्हाळ्यात ज्या भागामध्ये उष्णता कमी आहे तिथे ही बाजरीची रेसिपी खावी, कारण गूळही उष्ण आहे आणि बाजरीही उष्ण आहे. ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे. त्यामुळे महिन्यातून 1-2दा जरी केलोत तरीही खूप फरक पडतो. पहा, सर्व वाट्या व्यवस्थित छान उकडले गेले आहेत. कुठलाही पदार्थ आपण उकडताना तो जास्त उकडायच्या आधी एकदा आपण पाहून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित उकडल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. कारण जर जास्त उकडलं गेले की ते पदार्थ हार्ड होतात, वातड होतात. त्यामुळे कच्चे असतानाच आपण एकदा पाहून परत एकदा वाफवून घेऊ शकतो. परंतु जास्त वाफवून देऊ नका. खूप जणांचं इडलीचं प्रमाण ही व्यवस्थितच असतं, परंतु ते वातड होतात आणि स्पॉन्जी राहत नाहीत. का तर तुम्ही प्रेशर जास्त दिल्यामुळे, जास्त वेळ वाफवल्यामुळे ते वातड आणि निब्बर होतात. बाजरीचे उकडवाट्या तयार झालेल्या आहेत आणि काकवीही छान तयार झालेली आहे. आपण पाहू शकता, उसाचा रस हिरवा होता, पूर्णपणे आता दाटसर असा डार्क कलर आलेला आहे. घरी बनवलेली ही काकवी तयार झाली आहे. आता ही काकवी आपण घरी बनवल्यामुळे व्यवस्थित गाळून घेऊया. आपण पाहू शकता, थोड्या प्रमाणात असल्यामुळे गाळणीने आपण ही मळी काढून घेऊया. शहरात राहत असल्यामुळे मुलांना गुऱ्हाळं माहिती नाही किंवा गुळापासूनचे पदार्थही कमी झाले आहेत. तर असे हे पारंपरिक रेसिपी
आपण घरी बनवून मुलांना दिली पाहिजे आणि त्याबद्दलची माहिती सांगितली पाहिजे. असे पारंपरिक पदार्थ तर पौष्टिक आहेतच, परंतु ते करण्यासाठी थोडेसे किचकट वाटतात. त्यामुळे ते पदार्थ आपणच बनवत नाहीत. मग ते मुलांना कसे माहिती होणार? पिझ्झा बर्गरच्या जमान्यामध्ये मुलांना ही चव चाखायला द्या. पौष्टिकतेसोबत पारंपरिक रेसिपी ह्या जपल्या जातील. पहा, दोन्हीही काकवीच आहेत. डाव्या हाताकडील काकवी आपण घरात बनवलेली, गॅसवर बनवलेली आहे आणि उजवीकडील काकवी ही शेतातून गुऱ्हाळामधून मिळालेली आहे. गुऱ्हाळातून आणलेली, खूप आगीवर बनवलेली ती काकवी आहे आणि ही आपण जी घरी बनवलो ती गॅसवर उकळलेली. आणि ही तिसरी जी छोटी वाटी आहे, ते आहे गुळामध्ये पाणी घालून बनवलेलं पाक. खूप वेळा शहरामध्ये काकवी आहे म्हणून हा पाक विकला जातो. हाही धोकादायक नाही, परंतु हे गुळामधलं पाणी आहे. ओरिजिनल काकवीची चव आणि वास वेगळा येतो. गुळाच्या पाकाचा पाण्याचा वास वेगळा येतो. काकवी ही फ्रीजमध्ये न ठेवता वर्ष दीड वर्ष आरामात घरात राहते. परंतु गुळामध्ये जे पाणी घालून विक्री केली जाते त्यामध्ये वरती बुरशी येते. शिवाय थोड्या दिवसात त्याला दारूचा वास आल्यासारखा वास येतो. या सर्व झंझटीपेक्षा घरच्या घरी उसाचा रस आणून आपण काकवी बनवू शकतो. आणि जेव्हा संधी मिळेल तुम्हाला कुठे शेतात काकवी मिळाली शेतकऱ्यांकडून, तर आवर्जून घ्या आणि ही आपली रेसिपी जरूर करा. तुम्ही घरामध्ये लगेच खाऊन संपवणार असाल तर तो गुळाचा पाक तुम्हीही बनवून खाऊ शकता. आता आपण आपल्या मेन रेसिपीकडे वळूया. बाजरीची उकडवाट्या घ्यायच्या आहेत. ही रेसिपी खाण्यासाठी आपण एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये आपण बनवलेली बाजरीची उकडवाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. या वाटीमध्ये 1 चमचा तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपण काकवी भरायची आहे. आता ह्या तिन्ही काकव्या मी यामध्ये वापरणार आहे. ही आहे आपण बनवलेली काकवी आणि ही आहे शेतातून मिळालेली काकवी आणि हा आहे गुळाचा पाक, गूळ जास्त आणि थोडंसं पाणी वापरून केलेली काकवी. आता आपण त्यालाही काकवीच म्हणू शकतो. वरून परत एकदा आपण तूप टाकूया आणि ही झाली आपली स्वीट डिश, जी खूपच पौष्टिक अशी ही डिश आहे. आता ही रेसिपी खायची कशी? लहान मुलं आरामात सांगतील की पाणीपुरी खाल्ल्यासारखी खायची का? तसं नाही खायची. ही आहे बाजरीची उकड. ती उकडलेली आहे आणि त्यामध्ये आपण पौष्टिक अशी काकवी वापरलेली आहे. सोबत मस्तपैकी तूप टाकलेलं आहे. तुम्ही अजूनही यामध्ये 1 चमचा तूप टाकू शकता. ही बाजरीची उकड, यामध्ये आहे काकवी. आता ही आपण अशा पद्धतीने ती मिक्स करायची आहे. काकवी आणि वाटी पूर्ण व्यवस्थित चुरून घ्यायची आहे. म्हणजे आपण काला कसा बनवतो ना, तशा पद्धतीने व्यवस्थित छान ही काकवी त्या बाजरीच्या उकडीमध्ये मुरली पाहिजे, असं व्यवस्थित चुरून घ्यायचे. आपण कितीही छान चुरलोत तरी हा जो बाजरीची उकड आहे ते रवाळ असल्यामुळे असे दाणेदारच दिसते आणि ही खूपच छान चविष्ट अशी रेसिपी आहे. पहा, असं व्यवस्थित हाताने भरून मस्तपैकी खायची ही रेसिपी आहे. तुम्हीही नक्की रेसिपी करून पहा. यामध्ये तूप जास्त घातल्यामुळे बाजरीतील हीट कमी होण्यास मदत होते. परंतु 2 चमचे तूप हे खूप झालं. अप्रतिम मस्त अशी ही चवीची बाजरीची उकड तुम्हीही जरूर करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.